पवार आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना दंगल घडवायची आहे, मराठा आंदोलनाचा आधार घेऊन दंगल घडवायची आहे, मनसेचे नेते योगेश चिले यांनी गंभीर आरोप केले। बीडच्या घटनेनं हे सिद्ध झालं असं योगेश चिले यांनी म्हटलंय। सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली असं योगेश चिले यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या गाडीवर बोकडाची हाडं फेकली तर रडू नका असा इशारा देखील चिले यांनी दिला। जे आंदोलक काल राज ठाकरेचे सत्तेमध्ये नाहीत त्यांना जाब विचारायला आले, हेच आंदोलक आता शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जाऊन बसणार का? हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आता सवाल आहे तुम्हाला। कारण जर खरंच तुम्ही मराठा आंदोलक असाल तर उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांचा, ज्यांनी महाराष्ट्रातले राजकारण बिघडवायचं ठरवलेलं आहे, महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं ठरवलेलं आहे, त्यांच्या घरासमोर तुम्ही जाल। अन्यथा ही फक्त स्टंटबाजी होती हे सर्वांच्या लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।